नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण जायकवाडी. माझं यूट्यूब चॅनल PJJ व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण जाणार आहे वाईल्ड स्विमिंगसाठी. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक कुंडामध्ये पोहण्याचा आनंद आणि ती वेगळीच मजा धमाल करण्यासाठी. तर आपण आता निघतोय स्विमिंगसाठी आणि तिथे आहे मस्त असे छानसे धबधबे आणि नैसर्गिक वातावरण. त्या वातावरणामध्ये एकदम नेचर थेरपी आपण घेऊयात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षक वर्गांनाही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मला या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रतिसाद द्या आणि सपोर्ट करा. चला तर आपण निघूयात आता वाईल्ड स्विमिंगसाठी निसर्गाच्या सानिध्यात रमायला. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो जिथे आपल्याला पोहोचायचे असेल तर आतापर्यंत लागून राहिली होती. आणि हा निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर एकदम भारी वाटतंय. हे वातावरण बघितल्यावर मन असं आनंदित आणि रमून जातं. बघा कसे मस्त एन्जॉय करत यायचं एक नंबर असा हे भन्नाट व्ह्यू आहे. आणि या व्ह्यूमध्ये, या नेचर थेरपीमध्ये मन असं रमून गेलंय, मन रंगून गेलंय. तुम्ही पण या प्लेसला व्हिजिट करण्यासाठी नक्की या. हे अगदीच जवळ आहे बदलापूर पूर्वेस स्थित हे एक मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. इथून मस्त वरतून छान साधारण जवळपास 100-1 फूटवरून खाली धबधबा कोसळतो. धबधब्याच्या खाली मस्त असं एक हे तयार झालेलं आहे कुंड. तिथं तुम्ही नॅचरल वाईल्ड स्विमिंग करू शकता. एकदम भारी वरतून पाण्याने मसाज होते. फ्रीमध्ये मसाज घेऊ शकता तुम्ही हे. आणि इथे येण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही आणि फ्रीमध्ये तुम्हाला खूप सारा आनंद हे ठिकाण देऊन जाईल. त्यामुळे इथे येण्यास नक्कीच टाळाटाळ करू नका. तुमच्या जर जवळपास हे ठिकाण असेल तर तुम्ही नक्कीच या. इथे येण्यासाठी 2 वाट आहेत. ही एक वाट आहे जिथून मी या लोकांना घेतलं आहे व्हिडिओमध्ये. सर्व आपलेच मित्र आहेत. सर्व आपल्याला हाय हॅलो करत होते आणि आपण त्यांच्यासोबत एन्जॉय करत होतो. आपण एकटेच गेले कारणाने मस्त इथल्याच लोकांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करून त्यांच्यासोबत हा सोहळा एन्जॉय केला आम्ही. आणि मला तर या वातावरणात येऊन एकदम भारी वाटलं आहे. तुम्ही जर नक्की या वातावरणात येण्यासाठी इच्छुक असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच तुम्हाला ॲड्रेस टेक्स्ट करू व इथे येण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करूयात. हा आनंद परत होणे नाही आणि या आनंदात माझं मन असं रंगून जात आहे. इथून समोर जाताना मला तर खूपच छान वाटतं आहे. तर आपण चला आता पाण्यात उतरूयात. तर यानंतर मी उतरलो पाण्यामध्ये. मी पाण्यात स्विमिंग करून पोचलो डायरेक्ट अगदी धबधब्याच्या खाली. तो बघा मी करतोय तिथे योगासन. आपल्या महादेवाची तपश्चर्या आहे. एकदम सर्वात टॉपला बघा मीच आहे आणि एकदम भारी वाटत होतं मला तिथे. एकदम अंगावर असे मसाज देणारा पाणी आवाज एकदम भारी वाटत होतं. मी त्या वातावरणात एकदम समरस आणि समरूप होऊन गेलो. मला तो पाण्याचा आवाज एकदम मन मोहून जात होता. आणि तिथे आमच्याकडे विचारणा करत होता पाणी किती खोल आहे, कारण की आम्ही घेतला नव्हता पाण्याचा अंदाज. मग काय तर विचारतो डायरेक्ट उडी. सर्वजण आश्चर्यचकित, कारण की इथल्या शहरी लोकांना काय माहीत गुंड काय म्हणतात. तर हा एक गुंड. गावाकडं पाणी विहिरीत उडी मारल्यानंतर पाणी एकदम विहिरीच्या वरती उडवण्यासाठी हा एक उडीचा प्रकार आहे. याला गुंड म्हणतात. आणि गुंड म्हणून सर्वांच्या अंगावर पाणी पसरून दिले एकदम भारी. सर्व आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागली. एकदम टक्कल दिसत होता, एकदम भारी. सर्वजण बघत होते आणि सर्वजण आपापल्या नादात एन्जॉय करत होते. तिथे भारी वाटत होतं. एकदम भारी असं सुखद वातावरण होतं. मजा येत होती. तुम्ही कधी येणार या वातावरणामध्ये बघा. जमलं तर नक्की या. खूपच छान असं वातावरण आहे हे आणि मज्जा करायला इथे विसरू नका. एवढं भारी वातावरणात मन रमून आणि दंगून आणि नेचर थेरपी घेण्यासाठी तुम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करा. आणि या वातावरणात आल्यानंतर असं वाटत होतं की कुठलंच मेडिसिन वगैरे घेण्याची गरजच आपल्याला लागणार नाही. एवढी बेस्ट नेचर मेडिसिन इथं भेटत होतं ना. आणि ही वाईल्ड स्विमिंग करताना एकदम भारी वाटत होतं. वाईल्ड स्विमिंग इन द सेन्स एकदम नेचरमध्ये असलेल्या नैसर्गिक कुंडांमध्ये किंवा धबधब्याच्या प्रवाहानं घर्षण झालेल्या खड्ड्यामध्ये किंवा कुंडामध्ये स्विमिंग करणं आणि ते खूपच भारी एक्सपिरियन्स असतो हा.
आय एम फ्रॉम मुलुंड. पहिल्यांदा आलोय धनगर वॉटरफॉल, धांगर वॉटरफॉल. अमेझिंग अमेझिंग. You can imagine the nature lover. Always come. Super, mind blowing, fantastic. फार परफॉर्म यार. दारू बिरू चारू सगळं करून येते. Full to enjoy. Guys, so this is the first time we came to Badlapur. This is the Dhangar waterfall, and I think you must visit with your family. This is safe, perfectly safe, no problem, nothing. You can see the crowd. You can just show him the crowd. See the crowd, so you can come here. That's no problem, and enjoy, guys. Wish you all the luck. I love Badlapur. Independence Day to all. Thank you very much, guys. Thank you very much. Thank you very much, Sanjay. आम्ही परतत असताना आम्हाला मिळाला तिथे एक मस्त असा साप आणि तो साप होता रस्त्याच्या अगदीच कडेला. मग काय तर बघा तुम्हाला दिसतोय का तो. मी दाखवण्याचा तसा तुम्हाला प्रयत्न करतो. आणि हाच तो साप बघा कुठल्या प्रजातीचा आहे, काय याचं नाव आहे ते मला काही माहीत नाही. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच मला या कमेंटमध्ये सांगा की या सापाचं नाव काय आहे. आणि या सापाला लोक मारण्याचा प्रयत्न करत होते. मग मला ते राहवलं नाही म्हणून मी त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याला रस्त्याच्या अगदीच बाजूला नेण्याचा प्रयत्न होता माझा. पण तो काही जागचा हलत नव्हता. त्याला त्यांनी काहीतरी खाल्लेलं होतं बहुतेक, त्यामुळे तो हलू शकत नव्हता. आपण त्याला प्रयत्न करून बाजूला हटवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तेवढं जमत नव्हतं. आपण काही स्नेक रेस्क्यूअर नव्हतो, पण त्याचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं होतं. म्हणून आपण त्याला बाजूला कसं करता येईल याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यामुळे मला इथे जाताना थोडं भीतीच वाटत होती त्याला पकडण्यासाठी. पण मी शेवटी मनाशी निर्धार केला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्नाशी पुढे सरकलो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न मी करणार होतो. पण मला जामच मनामध्ये भीती भरली होती की काय करावं आणि कसं पकडावं. तर फायनली मी हिम्मत करून साप पकडला आणि त्याला बाजूला नेऊन सोडलं. तर फायनली सापाला आपण एकदम व्यवस्थित ठिकाणी सोडून आता परतीचा रस्ता पकडला. आणि या वातावरणातून जाताना खूपच दुःखद असं वाटत होतं, पण आपल्याला घरी तर जावंच लागणार होतं. मग आता आपण निघलोय परतीला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? सापाला वाचून मला तर खूप बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? आणि ही वाईल्ड स्विमिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.